नमस्कार. आज गृहिणी दिन आहे. गृहिणी खरं म्हणजे गृहिणी गृहलक्ष्मी असते, पण या शब्दाला एक ओशाळवाणेपणा चिटकला आहे. ती तर काय घरातच असते, चूल आणि मूलच तर सांभाळते. या शब्दांमध्ये तिची कुवत मापली जाते, पण विंदा करंदीकर मात्र तिच्या या गृहकृत्यदक्षपणाला किमया म्हणतात. एवढी मोठी दाद विंदांसारख्या विद्वान पुरुषांनी गृहिणीला द्यावी. विंदांची ही कविता आज नक्कीच ऐकायला हवी. मंडळी, आज काळ खूप बदलला आहे. कवितेतले खूपसे शब्द आजच्या पिढीला कळणार नाही, पण गृहिणीची किमया मात्र सगळ्यांनाच मान्य होईल. तेव्हा ऐकूया विंदांची कविता झपताल. ओचे बांधून पहाटे उठते. ओचे बांधून पहाटे उठते, तेव्हापासून झपझपा वावरत असतेस. ओचे बांधून पहाटे उठतेस, तेव्हापासून झपझपा वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाळण्यामधून दोन डोळे उमलू लागतात आणि मग इवल्या इवल्या मोदक मिठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते. उभे नेसून वावरत असतेस. तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते. आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील 3 मुतेरे वाळवू लागतो. म्हणून तुला तो हवा असतो. मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्ने मांजरीसारखी लुडबुडत असतात. त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस. तरी पण चिवकावच्या मम्ममधला एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. तू घरभर भिरभिरीत असतेस. लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुहासिनी असतेस. वाढताना यक्षिणी असतेस. भरवताना पक्षिणी असतेस. साठवताना संहिता असतेस. भविष्याकरता स्वप्नसती असतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा जपखल बसवणारी तुझी किमया. मला अजूनही कळलेली नाही. धन्यवाद मंडळी. माझं सादरीकरण कसं वाटलं आपण नक्की कळवाल. आभारी आहे.